नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत सायन्समधील चॅप्टर 8 युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. यात आपण लॅक्टोबॅसिलाई, रायझोबियम आणि ईस्ट यांचा अभ्यास केला आहे. आज आपण अँटीबायोटिक्स म्हणजेच प्रतिजैविके यांचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, आपण आजारी पडतो तेव्हा डॉक्टर आपल्याला औषधी गोळ्या देतात, म्हणजे टॅबलेट देतात. या गोळ्यांमध्ये अँटीबायोटिक्स वापरलेली असतात. शिवाय पिकांवर पडणारे जे रोग आहेत, किडी आहेत, त्या नाहीशा करण्यासाठी सुद्धा अँटीबायोटिक्सचा वापर करण्यात येतो. देन व्हॉट आर दीज अँटीबायोटिक्स? अँटीबायोटिक्स म्हणजे काय? कार्बन कंपाउंड्स ऑब्टेन फ्रॉम सम बॅक्टेरिया अँड फंगी फॉर डिस्ट्रॉइंग और प्रिव्हेंटिंग द ग्रोथ ऑफ हार्मफुल मायक्रोऑर्गॅनिझम आर कॉल्ड अँटीबायोटिक्स. या अँटीबायोटिक्स म्हणजे काय आहेत? तर उपद्रवी सूक्ष्मजीवांचा नाश करण्यासाठी किंवा त्यांच्या वाढीस प्रतिकार करण्यासाठी जीवाणू आणि कवकांपासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजेच कार्बन कंपाउंड्स म्हणजेच अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक अ डिस्कवरी ऑफ द 20th century have brought about revolution in the field of medicine. रिव्होल्यूशन म्हणजे मोठी क्रांती किंवा बदल हा मेडिकल क्षेत्रामध्ये म्हणजेच औषध क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात बदल घडून आला या प्रतिजैविकांच्या शोधामुळे. कधी बदल घडून आला आहे? 20th century, 20व्या शतकामध्ये. इवन अ डिसीज लाईक ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षय रोग किंवा TB ज्याला आपण म्हणतो, हॅज बीन ऑलमोस्ट कम्प्लिटली इरॅडिकेटेड फ्रॉम सम कंट्रीज. पूर्ण नाहीसा झालेला आहे काही कंट्रीमधून, काही देशातून हा रोग जो आहे तो पूर्णपणे नाहीसा झालेला आहे. याचं कारण म्हणजे प्रतिजैविकांचा शोध. अँटीबायोटिक्स ही मेनली ॲक्ट्स अगेन्स्ट बॅक्टेरिया. अँटीबायोटिक्स ही जीवाणूंविरुद्ध वापरली जातात. सम अँटीबायोटिक्स कॅन डिस्ट्रॉय प्रोटोझोआ. काही अँटीबायोटिक्सचा वापर हा प्रोटोझोआ म्हणजे आदिजीवचा नाश करण्यासाठी सुद्धा वापरली जातात. आता या अँटीबायोटिक्सचे 2 टाईप्स आहेत. कोणते 2 टाईप्स आहेत? तर एक म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स, ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स, आणि दुसरा प्रकार आहे नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. आता ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणजे काय? तर त्याची डेफिनेशन आहे बघा. सम अँटीबायोटिक्स आर युजफुल अगेन्स्ट वाईड व्हरायटी ऑफ बॅक्टेरिया. काही अँटीबायोटिक्स आहेत हे विविध प्रकारच्या जीवाणूंच्या विरुद्ध वापरले जातात. त्यांना ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणतात. फॉर एक्झाम्पल, त्याची एक्झाम्पल्स कोणती आहेत? तर एम्पिसिलिन, ॲमॉक्झिसिलिन ही त्याची उदाहरणं आहेत. एम्पिसिलिन, ॲमॉक्झिसिलिन आणि टेट्रासायक्लिन ही त्याची उदाहरणं आहेत. व्हेन पॅथोजेन्स कॅनॉट बी आयडेंटिफाय. आता ही अँटीबायोटिक्स केव्हा वापरली जातात? तर पॅथोजेन्स कॅनॉट बी आयडेंटिफाय. पॅथोजेन्स म्हणजे रोगजंतू. रोगजंतूंचं जेव्हा निदान होत नाही, कोणते रोगजंतू शरीरात आहेत हे निश्चितपणे समजत नाही, परंतु काय दिसतात? सिम्पटम्स ऑफ डिसीज आर विजिबल. रोगाची लक्षणं दिसतात, परंतु रोगजंतू कोणते आहेत त्याचं निदान नाही होत. त्यावेळी ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आर यूज. त्यावेळी ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो. व्हेनेवर pathogenic microorganism is definitely known, then narrow spectrum antibiotics are used. पॅथोजेनिक मायक्रोऑर्गॅनिझम म्हणजे रोगकारक सूक्ष्मजीव जेव्हा निश्चितपणे माहिती असतात, जेव्हा त्यांचं निदान झालेलं असतं, तेव्हा त्याच्यावर उपचार म्हणून नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स वापरतात. फॉर एक्झाम्पल, त्याची एक्झाम्पल कोणती आहेत? पेनिसिलिन आहे, जेंटोमायसिन आहे, इरिथ्रोमायसिन आहे, ही त्याची उदाहरणं आहेत. त्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ वर्क. द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी एस्टॅब्लिश इन 1952 इन पुणे. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी याची स्थापना ही
पुण्यामध्ये 1952मध्ये झाली. तर ही संस्था जी आहे ती वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या मदतीने मिसल्स म्हणजे गोवर, जॉन्डिस कावीळ, फीवर ताप अँड डिसीज ऑफ लंग्स म्हणजेच लंग्सच्या आजारांवर संशोधन रिसर्च रिलेटेड टू द डिसीज या डिसीजवर ते काय करत आहेत, संशोधन करत आहेत. त्यानंतर पेनिसिलिन या अँटीबायोटिक्सची माहिती आहे. पेनिसिलिन इज अ ग्रुप ऑफ अँटीबायोटिक्स ऑब्टेन फ्रॉम फंगस पेनिसिलियम. पेनिसिलियम या फंगसपासून हे अँटीबायोटिक मिळवलं जातं पेनिसिलिन. अँड इज यूज फॉर कंट्रोलिंग इन्फेक्शन कॉज बाय बॅक्टेरिया लाईक स्टेफॅलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया, स्ट्रेप्टोकोकाय एक्सेट्रा. हे जे पेनिसिलिन आहे त्याचा उपयोग हा कंट्रोलिंग द इन्फेक्शन कॉज बाय बॅक्टेरिया, हे जे बॅक्टेरिया दिलेले आहेत स्टॅफिलोकोकाय, क्लॉस्ट्रिडिया आणि स्ट्रेप्टोकोकाय यांच्या इन्फेक्शनवर नियंत्रण मिळवण्यासाठी पेनिसिलिनचा वापर करतात. मेडिसिन्स कंटेनिंग पेनिसिलिन आर useful to treat certain bacterial infection of ear, nose, throat, skin as well as disease like pneumonia and scarlet fever. पेनिसिलिनचा वापर कशासाठी करतात तर बॅक्टेरियल इन्फेक्शन म्हणजे जीवाणूंमुळे होणारं जे इन्फेक्शन आहे कोणत्या अवयवांना तर इयर, नोज, थ्रोट आणि स्किन यांना जीवाणूंमुळे होणारं जे इन्फेक्शन आहे त्याच्या विरुद्ध किंवा त्याच्यावर उपचार म्हणून पेनिसिलिनचा वापर करतात. तसंच निमोनिया अँड स्कारलेट फीवर यासारख्या रोगांवर उपचार म्हणून सुद्धा पेनिसिलिनचा वापर केला जातो. पेनिसिलिन हे अतिशय उपयोगी असं अँटीबायोटिक आहे. त्यानंतर कॉशन म्हणजे आपण प्रतिजैविकं वापरतो पण ती प्रतिजैविकं जशी उपयोगी आहेत तशी ती हार्मफुलसुद्धा ठरू शकतात. तेव्हा त्याचा वापर करताना आपल्याला काळजीपूर्वक वापर त्याचा केला पाहिजे. आता कोणती काळजी घ्यायची प्रतिजैविकांचा वापर करताना तर पहिलं आहे अँटीबायोटिक्स शूड बी टेकन ओनली व्हेन प्रिस्क्राईब बाय डॉक्टर. डॉक्टरने लिहून दिलेलं असेल तरच अँटीबायोटिक्सचा वापर करायचा आहे किंवा अँटीबायोटिक्स औषधाच्या दुकानामधून घ्यायची आहे. दुसरी काळजी आहे डोंट परचेस एनी अँटीबायोटिक फ्रॉम मेडिकल स्टोअर विदाऊट प्रिस्क्रिप्शन फ्रॉम अ डॉक्टर. डॉक्टरांनी जर प्रिस्क्रिप्शन दिलेलं नसेल तर स्वतःच्या मनाने मेडिकल स्टोअरमधून अँटीबायोटिक्स खरेदी करायचं नाही. डोंट consume antibiotics on your own to treat common disease like throat infection, common cold or influenza. आता हे जे आजार आहेत जनरली आपल्याला होत असतात थ्रोट इन्फेक्शन, कॉमन कोल्ड सर्दी जी आहे किंवा इन्फ्लुएन्झा आहे तर या आजारामध्ये स्वतःच्या मनाने मेडिकल स्टोअरमधून प्रतिजैविकं म्हणजेच अँटीबायोटिक घ्यायची नाही. इवन इफ यू फील वेल बिफोर कंप्लीटिंग ऑफ द प्रिस्क्राईब कोर्स ऑफ अँटीबायोटिक यू मस्ट कंटिन्यू अँड कंप्लीट इट. आता काही वेळेला काय होतं की आपण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर 3 दिवसाची किंवा 5 दिवसाच्या गोळ्या लिहून देतात पण समजा एकच दिवस घेतला आणि आपल्याला बरं वाटलं तर उरलेल्या गोळ्या ज्या आहेत त्या आपण घेत नाहीत. तर तसं करायचं नाही आहे. जो काही कोर्स दिलेला असेल 3 दिवसाचा 5 दिवसाचा तो पूर्ण करायचा आहे. डोंट सजेस्ट टू अदर द अँटीबायोटिक्स विच वेअर युजफुल टू यू. समजा एखाद्या आजारावर आपल्याला युजफुल ठरलेली जी अँटीबायोटिक्स आहेत ती अँटीबायोटिक्स आपण दुसऱ्यांना सुचवायची नाही. तर ह्या काही काळजी आहेत
यामध्ये प्रतिजैविक ही आपल्याला हानिकारकसुद्धा ठरू शकतात जर स्वतःच्या मर्जीने आपण घेतली तर. पेनिसिलिन या औषधामुळे बऱ्याच आजारांवर उपचार करणं शक्य झालं. पण या पेनिसिलिनचा शोध कसा लागला याची आपण हकीकत ऐकू. अलेक्झांडर फ्लेमिंग, अ प्रोफेसर ऑफ मायक्रोबायोलॉजी ॲट सेंट मेरीज हॉस्पिटल, had cultured variety of bacteria and fungi in petri dish in his laboratory. अलेक्झांडर फ्लेमिंग हे सेंट मेरीज हॉस्पिटलमध्ये मायक्रोबायोलॉजीचे प्राध्यापक होते. त्यावेळी ते आपल्या प्रयोगशाळेमध्ये काचेच्या बशांमध्ये म्हणजेच पेट्री डिशमध्ये निरनिराळ्या प्रकारच्या जीवाणूंची आणि बुरशीची वाढ त्यांनी केलेली होती. On 3 September 1928, while observing Staphylococci culture, he made an interesting observation in one petri dish. 3 सप्टेंबर 1928 रोजी डॉक्टर फ्लेमिंग हे स्टॅफिलोकोकाय जीवाणूचे निरीक्षण करत होते. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यांच्या he made an interesting observation in one petri dish. एक इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन त्यांच्या लक्षात आलं. In that petri dish, fungal colonies had grown, but area around those colonies was clean and clear. त्यांना असं लक्षात आलं की एका बशीमध्ये म्हणजे त्या स्टॅफिलोकोकायच्या बशीमध्ये बुरशीचे ठिपके वाढलेले होते. म्हणजेच ते कॉलनीज म्हणजे अनेक प्रकारचे जे बुरशीच्या जे जीव आहेत ते एकत्र आलेले होते आणि बुरशीचे ठिपके वाढलेले होते. त्या ठिपक्यांभोवतीची जी जागा आहे ती मात्र काय होती? क्लीन अँड क्लिअर होती. दॅट इज बॅक्टेरिया हॅड ॲक्च्युअली बीन डिस्ट्रॉयड. म्हणजेच ते स्टॅफिलोकोकाय जे बॅक्टेरिया होते ते पूर्णपणे नष्ट झालेले होते. आफ्टर फर्दर स्टडीज ही कन्फर्म दॅट द फंगस ग्रोईंग देअर वॉज पेनिसिलिन. त्यानंतर बऱ्याच अभ्यासानंतर त्यांनी सिद्ध केलं की ती जी बुरशी होती जे फंगस होतं ते म्हणजे पेनिसिलिन होतं. And its secretion had destroyed the bacterial colonies. त्याच्या सिक्रिशनमुळे त्यांचे जे स्त्राव आहेत केमिकल्स जे सिक्रीट करतात त्या केमिकल्समुळे ते जे स्टॅफिलोकोकाय बॅक्टेरिया होते ते पूर्णपणे नष्ट झालेले होते. Thus the first antibiotic penicillin had been discovered accidentally. अशा प्रकारे पेनिसिलिन या जगातल्या पहिल्या अँटीबायोटिकचा शोध हा ॲक्सिडेंटली लागलेला होता. अँड धिस फॉर्म द बेसिस फॉर अटेम्प्ट टू फाइंड द क्युअर्स फॉर इनक्युरेबल डिसीज. आणि या शोधामुळे इनक्युरेबल डिसीज जे आहेत जे असाध्य असे रोग आहेत त्याच्यावर उपचार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची प्रतिजैविक शोधण्याचा हा प्रयत्न त्यानंतर चालू झाला. Shouldn't we always be grateful to Alexander Fleming for discovering the life-saving antibiotics? म्हणजेच या प्रतिजैविकाचा जो शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला त्यामुळे त्यांनी औषध क्षेत्रामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे आणि त्यांच्या या कार्याबद्दल आपण सर्वजण त्यांच्या कायम ऋणात राहू.